नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन जाहिरात हे सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, SBI यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पद असणार आहेत, काय लागणारी पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी रिक्रुटमेंट असणार आहे ती असणार आहे सर्कल बेस ऑफिसर या पदासाठी ही भरती असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्जाची तारीख सुरू झाली आहे. कालपासून म्हणजे 9 मे 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले आहे. शेवटची तारीख असणार आहे 29 मे 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे. याची डिटेल माहिती आज आपण बघणार आहोत. जर पद जे असणार आहे ते मित्रांनो, पद असणार आहे सर्कल बेस ऑफिसर. हे जे काय असणार आहे पद, त्यासाठी जागा किती असणार आहे, ऑल इंडियाचे कॅन्डिडेट ह्यासाठी एलिजिबल असणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातून तुम्ही असाल तर यासाठी अर्ज करू शकता. तर इथे सर्कलमध्ये वॅकन्सीचे डिटेल दिले आहे. सर्कलमध्ये आपण बघू शकता, आपण महाराष्ट्रासाठी आज वॅकन्सी बघणार आहोत. तर इथे बघू शकता महाराष्ट्र किंवा तुम्ही मुंबई मेट्रो या सर्कलमधून सुद्धा अर्ज करू शकता. तर महाराष्ट्रासाठी वॅकन्सी बघू शकता 250 टोटल वॅकन्सी ते असणार आहेत. त्याचबरोबर 100 वॅकन्सी या मुंबई मेट्रोच्या सुद्धा असणार आहेत. तर वॅकन्सी बघू शकता, वॅकन्सी या जास्त असणार आहे. इथे त्यांनी कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण प्रोव्हाइड केले आहे. ते सविस्तर तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. त्यानंतर आता आपण बघूया यासाठी पात्रता काय लागणार आहे, कोणते कोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे ते आता बघूया. तर क्वालिफिकेशन म्हणजे ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन, म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. किंवा कॅन्डिडेट पजेसिंग क्वालिफिकेशन सच ॲज मेडिकलची डिग्री असेल, इंजिनिअरिंगची असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल तरी यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे, एज लिमिट इथे बघू शकता. तुमची कमीत कमी 21 वर्ष ही एज लिमिट असायला पाहिजे. त्याचबरोबर जास्तीत जास्त 30 वर्ष ही जी एज लिमिट असणार आहे ती ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इथे त्यांनी कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केले आहे. SC किंवा ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्याचबरोबर ऑदर बॅकवर्ड OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं आणि PWDसाठी इथे कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केले आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे असणार आहे. त्याचबरोबर यासाठी अनुभव किती लागणार आहे, तुम्हाला एक्सपिरियन्सबद्दल माहिती प्रोव्हाइड केली आहे. 2 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स तुम्हाला त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये इथे लागणार आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया तुमची निवड प्रक्रिया काय असणार आहे, तुमचं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे ते आपण बघूया. सिलेक्शनच्या या टोटल 4 ते 5 फेज असणार आहेत. पहिली जी फेज आहे ती आहे ऑनलाईन टेस्ट. तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही टेस्ट असणार आहे. 120 मार्कांची ही टेस्ट असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट आणि त्याचबरोबर तुमची एक डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसुद्धा होणार आहे. म्हणजेच ऑनलाईन टेस्ट होईल तुमची 120 मार्कांची, त्याचबरोबर 50 मार्कांची तुमची डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसुद्धा यामध्ये होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी तुम्हाला टाईम जो असणार तो असणार आहे 2 तासांचा कालावधी इथे दिला जाणार आहे. 4 सेक्शन असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी. पहिला जो सेक्शन आहे तो असणार आहे इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, त्याचबरोबर जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड असे टोटल 4 सेक्शन असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 120, नंबर ऑफ मार्क असणार आहेत 120. 2 तासांचा कालावधी तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह टाईपची जी काही एक्झाम असणार आहे त्यासाठी तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी इथे दिला जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज, लेटर रायटिंग आणि एस्से ह्या त्यामध्ये असणार आहे. तुम्हाला 2च प्रश्न त्यामध्ये विचारले जाणार आहेत. 50 मार्कांना ती परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर ही जी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे ती मित्रांनो क्वालिफाईंग इन नेचरची असणार आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे, ॲव्हरेज मार्क पाडून तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. त्याचबरोबर पेनल्टी असणार आहे का, तर कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसणार आहे. त्यामुळे यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर अर्ज करायला हवा. त्याचबरोबर दुसरी जी फेज असणार आहे ती आता आपण बघूया. दुसरी फेज इथे बघू शकता. दुसरी फेजमध्ये तुमची स्क्रीनिंग होणार आहे. जर तुम्ही त्या ऑनलाईन टेस्टमध्ये पास झाला त्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन होणार आहे. ऑनलाईन जो काही ॲप्लिकेशन केलं आहे त्याचं पण व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याचबरोबर नंतर जी फेज असणार ती असणार आहे इंटरव्ह्यू फेज. इंटरव्ह्यू फेजमध्ये तुम्हाला 50 मार्कांची इंटरव्ह्यू फेज असणार आहे. ही सुद्धा क्वालिफाईंग इन नेचरची असणार आहे. तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स यामध्ये पाडायचे आहे. त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन यामध्ये असणार आहे. तर अशा प्रकारे या फेज असणार आहेत. त्यानंतर तुमची लोकल लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट होणार आहे. जर महाराष्ट्रातून अर्ज करत असेल तर मराठी लँग्वेजची एक टेस्ट होईल तुमची. त्यानंतर तुमचा रिझल्ट ही पब्लिकेशन होणार आहे. इंटरव्ह्यू जो काय असणार, रिझल्ट ऑफ कॅन्डिडेट कॉल फॉर इंटरव्ह्यू, रिझल्ट, फायनल रिझल्ट जो काही असणार आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ते पब्लिश करणार आहेत. त्याचबरोबर सेंटर कुठे असणार आहे, सेंटरबद्दल माहिती त्यांनी खाली प्रोव्हाइड केली आहे. ती तुम्हाला डिटेलमध्ये पुढे व्हिडिओमध्ये समजून सांगतो. त्याचबरोबर पगार किती राहणार आहे, तर पगार बघू शकता मित्रांनो 48,000 पासून तुम्हाला
85,000 इतका पगार राहणार आहे। तर मित्रांनो 48,000 हा तुमचा बेसिक पे असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला इतर जे काही भत्तेसुद्धा मिळणार आहे। तर मित्रांनो पगार बघू शकता 48,000 बेसिक म्हणजे जवळपास तुम्हाला 85 प्लस म्हणजे 85,000 प्लस तुम्हाला पगार यामध्ये 100% इन हँड राहणार आहे। त्यामुळेच पगार हा चांगल्या लेवलचा असणार आहे। जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। तर आता बघूया अर्ज कुठे करायचा। अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तारीख जी आहे अर्जाची सुरू होण्याची ती असणार आहे 9 मे 2025। शेवटची तारीख असणार आहे 29 मे 2025। या तारखेला तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ही जी असणार आहे ती ऑफिशियल वेबसाईट असणार आहे। या वेबसाईटवरती तुम्हाला एक गाईडलाईन मिळून जाईल अर्ज कसे करायचा, किंवा या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता। त्याचबरोबर अर्जासाठी फीज किती लागणार आहे तर जनरल किंवा EWS OBC कॅटेगरीसाठी 750 रुपये फी इथे राहणार आहे। त्याचबरोबर SC ST PWD कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची फीज इथे नसणार आहे। त्यासाठीच मित्रांनो जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करा। ही एक चांगली संधी असणार आहे। त्याचबरोबर सॅलरी ही हाय लेवलची यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर इतर सर्व काही जनरल कंडिशन असेल त्यासुद्धा त्यांनी या PDF मध्ये मेन्शन केले आहे। ही जी PDF असणार आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे। तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा। PDF एकदा सविस्तर वाचा, त्यानंतरच ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर आता इथे आपण बघूया ऑनलाईन एक्झामचे सेंटर कुठे असणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये कुठे सेंटर असणार आहे ते आता बघूया। महाराष्ट्रामध्ये बघू शकता अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा ह्या ठिकाणी एवढे जे काही सेंटर असणार आहेत एक्झामसाठी। त्यामुळे यासाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। त्याचबरोबर इथे बघू शकता हाऊ टू अप्लाय अर्ज कसा करायचा। तर या वेबसाईटवरती जा, तुम्ही लॉग इन करा। त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला ही पर्टिक्युलर जाहिरात मिळून जाईल। त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करा। इथे जाहिरातचा नंबर दिला आहे, त्यावरून जाहिरात डाउनलोड करा, किंवा जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। त्याआधी त्यांनी इथे मेन्शन केले आहे बिफोर फायनल सबमिशन गो थ्रू युअर ॲप्लिकेशन, करेक्शन विल नॉट बी अलाउ आफ्टर सबमिशन। सबमिशन केल्यानंतर फॉर्म कोणत्याही प्रकारचे तुम्हाला करेक्शन करता येणार नाही। त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर काळजीपूर्वक याचा फॉर्म भरा। त्याचबरोबर केअरफुली रीड द डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट, तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट एकदा सविस्तर डिटेलमध्ये वाचून घ्या। जर यासाठी तुम्ही पात्र होत असाल, क्वालिफाय असाल यासाठी, तर यासाठी नक्कीच अर्ज करू शकता। तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल किंवा अर्जाबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा। आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।